मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये कोणकोणते दवाखाने आहेत, त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे 5 लाखांपर्यंत मोफत इलाज केला जातो मित्रांनो, ते कार्ड ज्याला आपण आयुष्यमान भारत कार्ड असे म्हणतो, ते कार्ड बीड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या दवाखान्यात चालणार आहे, मोफतमध्ये 5 लाखापर्यंत उपचार कोणकोणत्या दवाखान्यात होणार आहे, त्या दवाखान्याची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय हॉस्पिटल नेमच्या खाली नावं असणार आहेत. स्टेटमध्ये तुम्ही पाहू शकता, डिस्ट्रिक्टमध्ये जिल्ह्याचं नाव आहे. हॉस्पिटल टाईपमध्ये मित्रांनो हॉस्पिटल पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे हे दिलं असणार आहे. आणि इम्पॅनलमेंटमध्ये टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत येतं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस हॉस्पिटल अप्रूव्ह आहे का नाही हे सुद्धा इथं तुम्हाला दाखवलं जाणार आहे. तर बीड जिल्ह्यातील पहिला दवाखाना तुम्ही इथे पाहू शकताय SDH जोरिया अँड ट्रॉमा युनिट असं दिलेलं आहे. दुसरं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकताय RH अष्टी दिलेलं आहे. त्यानंतर 3 नंबरला SDH 100 काजी टिस्ट बीड दिलेला आहे. त्यानंतर 4 नंबरला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीड दिलेला आहे. 5 नंबरला जेरियाट्रिक हेल्थ अँड मेंटल इलनेस सेंटर अंबाजोगाई असं दिलेलं आहे. त्यानंतर 6 नंबरला तुम्ही पाहू शकता SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाई दिलेला आहे. 7 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता वुमन्स हॉस्पिटल अंबेजोगाई. त्यानंतर 8 नंबरला पाहू शकता यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड बीड. 9 नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकताय साबळे सर्जिकल हॉस्पिटल आहे. 10 नंबरला तुम्ही पाहू शकताय विठ्ठल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे. 11 नंबरला पाहू शकताय तिडके हॉस्पिटल आहे. 12 नंबरला पाहू शकताय काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल आहे. 13 नंबरला पाहू शकताय स्पंदन हॉस्पिटल सर्जिकल क्रिटिकल केअर अँड बर्न युनिट दिलेला आहे. 14 नंबरला तुम्ही पाहू शकता मित्रांनो पॅराडाईज हॉस्पिटल दिलेलं आहे. त्यानंतर शुभदा हॉस्पिटल दिलेलं आहे. 16 नंबरला योगिता नर्सिंग होम अँड बाल रुग्णालय दिलेलं आहे. 17 नंबरला मातोश्री हॉस्पिटल दिलेलं आहे. 18 नंबरला तुम्ही पाहू शकताय न्यू लाईफ स्ट्री रुग्णालय अँड मॅटर्निटी होम दिलेला आहे. 19 नंबरला तुम्ही पाहू शकताय सनब बाल रुग्णालय दिलेलं आहे. 20 नंबरला पाहू शकताय श्री सिद्धिविनायक नेत्रालय दिलेलं आहे. 21 नंबरला धूत हॉस्पिटल दिलेलं आहे. 22 नंबरला आधार हॉस्पिटल ॲक्सिडेंट अँड क्रिटिकल केअर युनिट दिलेलं आहे. 23 नंबरला लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी सर्जिकल हॉस्पिटल आहे. 24 नंबरला कृष्णा हॉस्पिटल बीड आहे. 25 नंबरला श्री संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल आहे. 26 नंबरला कराड हॉस्पिटल आहे. आणि 27 नंबरला साऊ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर हॉस्पिटल हे दिलेलं आहे. तर मित्रांनो, हे काही पब्लिक आणि प्रायव्हेट आहेत. तुम्ही हॉस्पिटल टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता. इथे खाली जे आहेत ते प्रायव्हेट दिलेले आहेत मित्रांनो. हॉस्पिटल तुम्ही पाहू शकताय बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिरियल नंबर 8 पासून 27 पर्यंत टोटली प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत मित्रांनो. या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मित्रांनो 5 लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज केला जाणार आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलांची दवाखान्यांची नावे आपण पाहिलेली आहेत मित्रांनो. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसरा जिल्हा घेणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये PMJAY योजनेअंतर्गत कोणकोणते हॉस्पिटल येणार आहेत त्या दवाखान्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.